भाजप आमदार गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा बरळलेले आहे। दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारे हे तेच घर, सासू ख्रिश्चन, नवरा ब्राह्मण, बाप मराठा, आई दुसरी असं कॉकटेल घर नाव न घेता पडळकरांनी पवार कुटुंबावर निशाणा साधलेला आहे। पौर्णिमेचा सण आला तेव्हा तिला सासूने सण करू दिला नाही। जेव्हा घरामध्ये संकष्टीचा दिवस असतो तेव्हा ही उपवास धरायची, तेव्हा ही घरामध्ये मटण आणायचं, घरामध्ये मटण आणायचे। एकादशीच्या दिवशी चिकन आणायचे। म्हणजे इथं आता मला मोर्चामध्ये कळलं की एका गटाची लोक त्या मोर्चात पुढं 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 पाळतायत। ते घर पण तसंच आहे। ते घर एका दिवशी दगडू शेठ गणपतीच्या तिकडं मटण खाऊन जातात। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे ते घर कोण आहे। त्याचे सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे, आई कोणी आहे, असं कॉकटेल घर आहे। आपण बघतोय नाव न घेता गोपीचंद पडळकर यांनी पवार कुटुंबावर टीका केलेली आहे। दगडूशेठच्या दर्शनाला मटण खाऊन जाणारं हे तेच घर आहे। आमदार गोपीचंद पडळकर बरळल्याचं पाहायला मिळत आहे। एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुद्धा निवडून येण्याची ज्यांची लायकी किंवा पात्रता नाही, असे एकूणच राजकारणातली विकृती असणारे एक व्यक्तिमत्व म्हणजे गोपीचंद पडळकर यांनी आज पुण्यात येऊन पुन्हा एकदा आदरणीय पवारसाहेब आणि त्यांच्या कुटुंबियांवर विकृत भाषेमध्ये टीका करण्याचा प्रयत्न केला। मला पुन्हा एकदा या ठिकाणी राज्याच्या जनतेला सांगायचंय की भाजपने अशी पाळीव माणसं पैशांनी पदांनी या ठिकाणी कायमस्वरूपी आपल्या गोठ्यात आपल्या प्रवेशद्वारावर बांधून ठेवली होती, जी कायम विरोधी पक्षाच्या नेत्यांवर या ठिकाणी भुंकत आलं। त्याच्यापैकीच गोपीचंद पडळकर आहे। मला या निमित्ताने त्यांना सांगायचंय की पवार साहेबांच्या तुमच्यामध्ये निश्चित फरक आहे, कारण की तुम्ही एखाद्या मंगळसूत्र प्रकरणामध्ये, मंगळसूत्र चोरीच्या प्रकरणामध्ये हातामध्ये बेड्या घालून तुम्हाला पोलिसांनी अटक केलेली होती। तेवढी लायकी किंवा पात्रता कुठल्याही राजकारण्याने किंवा अलीकडच्या काळातल्या कुठल्या आमदारांनी गाजवलेली नाही। त्याच्यामुळं आपलं एकूणच मागचा इतिहास लक्षात घेऊन इथून पुढे तुम्ही जर टीका करताना तारतम्य बाळगा। आमदार म्हणून निवडून आल्यानंतर समाजाचा विकास, राज्याचा विकास कशा प्रकारे करता येईल हे मांडा। अशा प्रकारे चुकीच्या गोष्टी बोलून, चुकीच्या पद्धतीने आरोप करून या ठिकाणी स्वतःची लायकी पुन्हा एकदा राज्यासमोर दाखवून आपल्या मनातला किंवा आपल्या कर्तृत्वाचा दळबद्रेपणा सिद्ध करण्याचा प्रयत्न करू नका। हाच माझा गोपीचंद पडळकरांना सल्ला आहे।